नमस्कार मित्रांनो. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आजच्या भागामध्ये फायनली पार्थ आणि काव्याचं लग्न होणार आहे आणि नंदिनी आणि जीवा त्या लग्नस्थळी जसं लग्न होणार त्याच क्षणी तिथे पोहोचणार आणि हे सगळं बघून ते सगळेच शॉक होणार आहेत. तर चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय होणार आहे. तो बेसिकली जीवा नंदिनीला दीपकच्या चावडीतून वाचवून तो लग्नस्थळावर तिला पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर दुसरीकडे काव्या पार्थला सांगते की आपण लग्न करूया आणि इथून सुटका करून घेऊया. आणि त्यामुळे पार्थ आणि काव्या लग्नाला तयार होतात आणि मंडपामध्ये जातात. गुरुजी त्यांचं लग्न लावून देतात आणि तीच सगळी प्रोसेस आजच्या एपिसोडमध्ये दाखवली जात आहे, जिथे काव्या जीवाच्या आठवणीमध्ये आहे आणि पार्थ सुद्धा नंदिनीच्या आठवणीमध्ये आहे. कारण ठरवलं होतं एकाशी लग्न करायचं आणि भलत्याशीच लग्न होत आहे. त्यामुळे ते दोघंही खूप नाराज आहेत. दोघंही नाही, इनफॅक्ट पूर्ण परिवार, पूर्ण फॅमिली नाराज आहे आणि दुःखी आहे. परंतु गावकऱ्यांच्या समोर ह्यांना हे करणं भाग आहे आणि त्यामुळे काव्य आणि पार्थ यांचं लग्न सुरू आहे. तर दुसरीकडे नंदिनी जेव्हा नंदिनीला विचारतो की हा हा मुलगा कोण होता ज्याने तुला किडनॅप केलं, तेव्हा नंदिनी त्याला सर्व सत्य सांगते की हा माझ्या अ, आनंदवनमध्ये काम करत होता आणि याने मला प्रपोज केलं होतं. तेव्हा मी त्याला नाही म्हटलं आणि तो ऐकत नव्हता, त्यामुळे मी त्याच्या कानाखाली मारली. परंतु मला नव्हतं वाटलं की त्याला एवढा राग येईल आणि तो मला किडनॅप वगैरे करेल. त्यावेळी ते जिवाला ती सगळं सांगते आणि ती म्हणते की आपण कोणाचा तरी फोन घेऊन घरी कळवूया आधी. जीवा म्हणतो की नाही, आपण आता पोहोचतोच आहे. मला वाटतं पोहोचणं इम्पॉर्टंट आहे. नंदिनी म्हणते नाही, ते व्हिडिओ बघितल्यानंतर माहित नाही की घरच्यांवर काय बेतली असेल, काय माहिती तिथे काय सुरू असेल. मला खूप भीती वाटत आहे. जीवा म्हणतो की आपण लवकरच पोहोचणार आहोत. अशा रीतीने जीवा फास्ट गाडी चालवून कसं तरी लग्नस्थळावर नंदिनीला नेऊन पोहोचवतो. परंतु तोपर्यंत इकडे काव्य आणि पार्थचं लग्न झालेलं असते. मंगळसूत्र आणि अ, कुंकू काव्याला लागलेलं असतं. सप्तपदी झालेली असते. जशी शेवटची सप्तपदी होते, तसंच नंदिनी आणि जीवा तिथे येतो. नंदिनी पण शॉक होते पार्थचं लग्न झालेलं बघताना, ते पण काव्यासोबत. आणि जीवा तर खूपच तुटून जातो, कारण त्यांनी कधी एक्सपेक्ट पण नसेल केलं की काव्याचं लग्न होणार आणि ते पण पार्थ सोबत. तर त्यामुळे हे खूपच दुःखदायी गोष्ट असते. एपिसोड इथेच संपतो. अ, पुढच्या एपिसोडमध्ये आपण बघतो की नंदिनी सगळ्यांना जाब विचारते की पार्थचं लग्न काव्यासोबत कसं काय झालं. तर दुसरीकडे काव्या अ, गठबंधन सोडून तिथून पळून जाते आणि तिच्या मागे मागे जीवा तिला जाब विचारायला जातो की हे सर्व काय आहे. तर काव्या म्हणते की मी या लग्नाला नाही मानत. तर तर जीवा तिला म्हणतो, जर तू या लग्नाला नाही मानत तर मंगळसूत्र काढून फेकून दे. आता बघायला इंटरेस्टिंग असेल की काव्या खरंच मंगळसूत्र काढून फेकते की नाही. शेवटी ते लग्न आहे आणि लग्नाचं मंगळसूत्र असंही कोणी काढून फेकू शकत नाही. त्यामुळे आता बघणं इंटरेस्टिंग राहील आणि आता गावकऱ्यांचा समोरचा डिसिजन काय राहील. कारण नंदिनी आणि जीवा आता वापस आलेले आहेत आणि गावकऱ्यांना हा संशय नको यायचा की नंदिनी ज्या मुलाबरोबर पळून गेली तो मुलगा जीवाच तर नाही आणि बेसिकली जीवा आणि नंदिनीचे पण ते लग्न लावून देतील आणि अशा रीतीने या चौघांचं लग्न होणार. आणि आता बघणं इंटरेस्टिंग राहील की नेमकं कसं नंदिनी आणि जीवाचं लग्न होतं आणि कसं हे दोघं लग्नाला हाजीर होतात, मानतात. तर आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. तुम्हाला जर एपिसोड आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा समोरच्या एपिसोडच्या अपडेट जाणून घेण्यासाठी. तोपर्यंत बाय.